हा 2 मुली होणार. आजी अगं आजी कसला विचार करतेस? नाही हा बोल. हा एक खुशखबरी आहे. किती नंबर भाऊ तुझे? हा फोटो काढतोय. किती भावंड तुम्हाला? 7 भाऊ. सगळे 7 बहिणी. आम्ही 2 भाऊ. हा 4 बहिणी. हा तू किती नंबर आजी? 4 बहिणींच्या मध्ये 3रा नंबर. आजी 3रा नंबर. तुम्ही सगळ्यात दाटते. लास्ट. कसं वाटतं आजी भाऊ आल्यावर? भाऊ आल्यावर मास आजी फक्त भाऊ आल्यावर मास येतो का? आणि बाजूवाले आहे ते आणि ते माहेरची नाहीत ना. नाव काय? सकू रतिका नाव. पण मी लाडोपाने सकू म्हणते. लका म्हणजे काहीचा काहीतरी बोलणार. सकू सकू सकूच आता ती काय गावाला मला भेटली नाही ना. बरोबर. मग ती इथे आता भेटायला आले. गावाला काय बोललो आम्ही आलो गेलो. हो आम्ही ना भावगाव असलो. काय बोलते? आम्ही भावगाव ना. हा साईबाना भावगाव. आम्हाला एकमेकाला भेटलं पाहिजे. बरं वाटतं आता. होय होय मोठे. आणि खायला म्हणजे आमच्याकडे येत राहा. ते पोरं कुठे आहेत? ते पॉश मध्ये मुलं आहेत. काय घर बांधलंय आणि काय केलंय त्यांनी. इकडे तिघांना 3 रूम मिळणार आता. हे अशी तिथे राहतात. तिथे हे सगळे ते घेतली ती झोपडपट्टी. देवराम मुलींनी ठिकाणी लावला. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. मी अक्षय रासम घेऊन आलो तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग. तर मित्रांनो आज आहे दत्त जयंती आणि दत्त जयंती माझ्याकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तर मित्रांनो आता जाणार आहे बाहेर आणि आमची आजी बसली काहीच बोलत नाही. थंड पडली कारण थंडी लागते वाटतं असं. काय काय थंडी बसते? थंडी लागते. बरं. तर गावी मजा असते आणि नाटक वगैरे असतात दत्त जयंतीला. आमच्या खाली आणि देवा धर्माच्या खाली खाली गेलेलीस तू? हो जेवण जेवण आली. पाय पडून आले. पूजा होती ना. हो सकाळपासून पूजा होती. हो तर सकाळपासून जेवण पूजा सगळं खाली इथे असतात. बरं 1 लाख माणूस जेवतात. होय किती माणूस येतात बाबा. होय. तर आता झालो मी कामावरून आणि आता जायचे मंदिरात पाया पडायला आणि पालखी वगैरे असणार आहे खाली. ते पण जरा दाखवूया तुम्हाला सगळ्यांना. आणि सोनाली जरा गेली बाहेर. आता बोललो मी आणि आजीच बोलतो तुमच्याशी आणि तिला घेऊन जातो आता मंदिरात पाया पडायला. बाबू तू चल चला दादा घरी. कोण आहे? कोण आहे? गावी गेला. बाबू मस्त आहे तुमचा. चला आमच्या घरी. चला चला ना. इथेच आहे पप्पा. पप्पाच्या पाया पण जावा. विसरला तुम्ही गुलाबजाम. काम कधी झालं पूर्ण? दिवाळीत झालं. नाव काय तुमचं? माझं दीपाली ठाकरे. कोणता गाव तुमचा? आम्ही अलिबाग. अलिबाग. म्हणजे बाहेर फ्रेंड माझं. हा सासरे. मग आता गेलात नाही अलिबागला? पोपटी वगैरे बनवायला? कारण थंडी आहे ना आता.
हा जाणार, पण आता बघू, चाललंय आमचं 25 तारखेला जायचंय गावी. ओके. बघू. रूम मस्त तुमचा. आम्ही खूप म्हणजे खूप प्लॅनिंग खूप केलं होतं या घरासाठी. बनवायला पण आमचं म्हणजे पहिल्यापासून स्वप्न होतं आमचं. पण साधं होतं छोटं घर डबलचं, पण मग आम्हाला असं होतं की नाही करायचं तर मग आरसीसी करायचं आणि चांगलं करायचं. काय किती खर्च आला याला? चला मग निघू. चला या नक्की या. तुम्ही पण या आमच्याकडे काहीतरी. चला. हिला राहू द्या. तर मित्रांनो, मगाशी मी केक शॉपच्या इथं उभा होतो आणि आलेलो लोकमान्य नगरला. तर आपल्या फॅमिलीचे सदस्य ते आपले व्हिडिओ बघतात. त्यांनी जसं बघितलं तसे ते येऊनच गेले घरी आणि आम्ही पण त्यांच्या विनंतीला मान देऊन त्यांच्या घरी गेलो. भारी आहेत ते, मस्त आहेत आणि घर पण त्यांचं भारी आहे. तर आता आलो परत मी केक घ्यायला आणि बड्डे सोनालीच्या आत्याच्या हजबंडचा. आता ती सोनाली आतमध्ये गेली आणि केक घेऊया आणि जाऊया आपण बड्डे बॉयचा केक कापायला. आणि परी काय आलं? कसली काय काय ऑफर आहे पण तेच ना. हा केक चूज केलास? हो रसमलाई. नाव काय त्यांचं? मी काका टाकणार. बरं. आणि हा केक चॉईस केलाय सोनालीने. परी थोडं दे पहिला. नमस्कार कर कर नमस्कार. हा कुठे हा दाखवते बोलते मी. प्लेटमध्ये दाखवते. प्लेटमध्ये दाखवते. चॉकलेट बरोबर. ठीक आहे पाहिजे पाहिजे पाहिजे. पैसे भरपूर येणार आता. हो. या बरी. वा ले दिला हा ते. Birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear Kaka. परी. Thank थँक्यू. तू जेवढं जमलं तेवढं खा. बस बस खाल्लं तरी तिने. बस बस बस. अजय अगं अजय कसला विचार करतेस? नाही हा बोल. हा? बोल ना. एक खुशखबरी आहे. काय? तुला माहितीये का? नाही. तू परत एकदा पणजी झाली. अरे वा पंजी झाले परत. हा परत एकदा. हा कसं वाटतंय? बरं वाटतंय मस्त व्हायला पाहिजे. हा हा बरं. कोण हो काही बर. याला काय फायनली पणजी झालीस.
हा पणजी झाले कसं वाटतंय? 2 झालं नाचली. हो पण कसं वाटतंय तुला आता? बरा वाटता हा बरा वाटता पोरा झाली बरा वाटता. काल डान्स पण केलायस तू? हा? नाचलीस पण आनंदामध्ये? होय होय. मी नाचला पण आहे. होय होय. होय बोलणारा पण आहे. परत नाचणारच आणि काय? अनुभव होत मला नाचणारच काय परत एकदा? का नाचणार. सोनाली तू नेहमी किचन मध्ये असणारस का? माझं कामच ते. कामच ते. काकी झालीस? हो कसं वाटतंय? छान. मग तू पण नाचणार झाली बरोबर. जाऊया ना आता आपण हॉस्पिटलमध्ये? जाऊया ना. बाळाला बघायला जायचंय. चला लवकर आटपा लवकर. मी बघून आलोय तुम्ही आता जाताच म्हणून मी येते. होय मी बघून आलो. कधी गपचूप गपचूप गेलीस? आता माझं काढले होते ना ते कॅमेरे कोणी? आधी आणि त्या दुसऱ्या मित्रांनी त्याच्या. बर मग तिला सांग चल जाऊया परत. हा तिला सांग पटकन आवर बाबा काय ते किचन मधना. तसं कसं आवली तिला पण काम असतं ना. अरे आता बापरे. बाहेर पडली का आवली त्यांचा पट्टा मी बोलते इथं. बर बर परी कुठे गेली आजी? आहे बाहेर आहे. सोनाली चल. हा 2 मुलगे होणार तुला. बरं बापरे. हो होणार. म्हणजे पूर्वीची म्हण आहे वाडवडिलांची. काय म्हण आहे? म्हण आहे मुलगी एक पहिली झाली काय 2 मुलगे इथे पाठीवर आहे म्हणून ते 2 भोवरे असते. हा तसे वाडवडिलांची खानदानीचा म्हणणं आहे. माझा म्हणणं नाही. बघ बाबा तू आता काय ते. हा हा? परी, परू असं म्हणणं आहे. हो ये इकडे या. करा करा. 2 भवरे परू आमच्या. हो बघ बाबा आजी काय म्हणते ते. हा? मी आल्यावर गावांना सांगले. हा ग? 2 भावरे. आजीने बरं बघितला. हा म्हणजे आमचे वाडवडील बोलायचे. हो तर आमच्या लक्षात ठेवलेलं आहे बरं माझ्या. बरं हा अमावस्या पौर्णिमेचा होता नाही पडला. अमावस्या पौर्णिमेचा चांगला बर. अमावस्येचा वाईट. का असं? काय माहिती पहिले पासून होता. आता जुन्या महिने कोण भेटाय. खाऊ गल्ली. तर आजी आणि सोनाली बसली सोप्यावर आणि परी आमची लादी पुसते. काम करते. हे अंगावर नाही घ्यायचं बाबा. तू झाला आधी तेव्हा पिळू ना. तर हे आता आम्ही निघालोय हॉस्पिटलला जायला. घरात ना दोघं बाहेर निघत नव्हते. तिचं पण काहीतरी चालू होतं आजीचं पण काहीतरी चालू होतं. निघता निघत नाही आणि आता आलोय बाहेर आणि ऊन लागतंय कारण सेकंड असल्यामुळे ऊन जाणवत नाही. आणि आज सुट्टी असल्यामुळे मी मध्येच बाहेर पडलोय. 2 वाजले असतील ना ग? तर आता जाऊया आपण हॉस्पिटलमध्ये पटापट पोचूया आणि बाळाला कधी बघतो असं झालंय ना आपल्या ताईला. तर आता आलो आम्ही 4 हॉस्पिटलच्या इथं आलोय आणि वरती जायचं आहे. कुठे जाऊच्या आधी? हॉस्पिटल भेटत नव्हतं. शोधत आलो आम्ही हॉस्पिटल आणि परी तिकडे धावते. सकाळी आलो होतो मी पण मला आठवणच नाही. शोधत मग आता कसं वाटतंय? जवळ तू पणजी झाली पण आता नाही डोक्यात नाही रोज. काय अजून तू हुशार आहे दाजी. परी मग काय म्हणते? चला आता जाऊया वरती भेटूया बाळाला. भेटूया. तर आता आलो हॉस्पिटलमध्ये. सोनालीने आजी गेली आतमध्ये आणि आता मी पण चालू आतमध्ये. परिचय. तर मित्रांनो आता आलो आम्ही बघून सगळे बाळाला. बाळ मस्त आहे. दुसरा दिवस असल्यामुळे आतमध्ये दाखवू शकलो नाही. हे सांगितलं तर आतमध्ये दाखवू शकत नाही आपण. तर मित्रांनो आता जेवलो पण ना आम्ही सगळे. असं डायरेक्ट जसं समजलं तसं भेटायला आलोय. तर आता जाऊया घरी. झालं ना? आणि काय खायचं आता? आमचं जेवण बनवलेलं आहे. अरे बापरे. भात भाजी जेवण काय नाही. जेवण केलंय का? बनवलं आहे. तर संध्याकाळी जेवूया मग बनवलं असेल तर. आता काहीतरी खाऊया. हा कुठे जाऊया जेवायला? चालेल.
व्हेज मध्ये तुला खाऊ दे व्हेज, आपण खाऊया ना नॉनव्हेज. हा. काय खायलो आम्ही व्हेज खाऊन खाऊन. तर आता जावे जेवायला आणि जरा आजी मी आणि परी सगळे जरा मस्ती करूया. आज संडे आपला दिवस आहे, आता एन्जॉय करूया बरेच दिवसांनी सगळे. चला आता जावे जेवायला. आजी आणि परीला घेऊन आलोय चायनीज खायला. आजी आवडला ही चटणी काय म्हणजे आम्हाला तू सतवलंस ग बाई. आणि मस्त आहे व्हेज. आणि आजी मध्ये फ्राय नूडल. मोबाईल बघते. आवडत नाही. बर आजीला नरम पाहिजे. येईल येईल नरम येईल. तर सोनाली आणि आजी खाते. आजीने बोलली नूडल पाहिजे. बोल बरं नूडल घे. तर ह्या दोघी खात आहेत. आता माझं कधी येईल काय माहिती. आजी नूडल बाहेरच राहिलाय. तर आता आमचं खाऊन झालंय आणि आजीने सूप संपवले. आजी आवडलं का? तर आमच्या आजीला चायनीज जास्त आवडतं. तर आता निघूया. तर आता आलोय जेवण. आजी आवडलं चायनीज? हो खूप चांगला होता. खूप. आता आली खातोय ना त्यांना चव लागतं. तर मित्रांनो असा होता आजचा ब्लॉग. तर लय मजा मस्ती केली आम्ही सगळ्यांनी. खूप परी आणि आम्ही सगळे खूप फिरलो. तर खूप फिरलो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय. टेक केअर आणि राहा खुश राहा. बाय बाय. बाय बाय. बाय बाय कर. बाय टाटा कर.